नवरा बायकोची आपण एक गोष्ट ऐकूया सगळ्यांच्या कामाची. ऐका मग, उशिरा समजेल पण सत्य आहे. गावामध्ये राहुल आणि सविता नावाचे दोन नवरा बायको राहत होते. त्यांचा संसार साधा होता पण मनापासून होता. लग्नाच्या सुरुवातीला सगळेच खूप छान होते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. काही वर्षातच त्यांना 3 मुले झाली. दिवसभर काम करायचा कारण त्याला वाटायचं की माझ्या मुलांना आणि बायकोला काही कमी पडू नये. पण हळूहळू जीवन बदलायला लागलं. लहान लहान गोष्टीवरून वाद सुरू झाले. सविता म्हणायची, तू मला वेळ देत नाहीस. राहुल म्हणायचा, मी तुला वेळ देत नाही असं नाही, पण मी घरासाठी काम करतोय. पण दोघेही एकमेकांना समजून घेत नव्हते. वाद वाढत गेलं. एक दिवस राहुलने दारू पिणे सुरू केले. त्याला टेन्शन आले होते की दररोजची कटकट काय करायचं. पण खरं म्हणजे ते प्रश्न सोडवणं नव्हतं, ते फक्त पळणं होतं. याच काळात सविताच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती येते. तो तिला हसवायचा, तिचं कौतुक करायचा, तिला वेळ द्यायचा. हळूहळू सविताची आणि त्याची जवळकी जवळ झाली. त्याच्यासोबत जास्त बोलायला सुरू झाले. सुरुवातीला जास्त बोलणं नव्हतं, हळूहळू ते वाढत गेलं. नंतर फिरणे सुरू झाले. फिरायला जायचं, हॉटेलला जायचं सुरू झालं. हळूहळू राहुल पासून दूर जात होते. घरात रोज भांडण व्हायचे. मुलं घाबरलेली असायची पण त्यांना काही कळत नव्हतं. आई वडील एकमेकांवर ओरडत होते. दिवस सविता राहुल पासून वेगळी झाली. 4 वर्ष ते वेगळे राहिले. 4 वर्षानंतर नशिबानं त्यांना पुन्हा जवळ केले. ते पुन्हा एकाच घरात राहू लागले. पण आता मन जवळ आलेली नव्हते. सविता घरात राहायची पण राहुल सोबत बोलत नव्हती. ती अजूनही त्या दुसऱ्या माणसासोबत बोलायची. राहुल मात्र दररोज कामाला जायचा, परत घरी यायचा, पण घरात शांतता असायची. दिवस राहुलचा मोठा मुलगा त्याला विचारतो, बाबा, आपली आई काय करते, कुठे जाते ती दररोज? त्यासोबत बोलत पण नाही, आमच्यासोबत पण बोलत नाही, काय करते ती? राहुल मात्र त्यावेळेला शांत झाला आणि रडायला लागला. त्याला जाणवतंय की या भांडणाचा सर्वात मोठा त्रास हा आपल्या मुलांना होतोय. सविताला तिच्याच धुंदीमध्ये जगायचं होतं. सविता ही दुसऱ्या माणसासोबत फिरायची, दुसऱ्या माणसासोबत पार्टीला जायची. एक दिवस राहुल सविताला शांतपणे म्हणतो, दोघांनीही चुका केलेल्या आहेत. मी दारू प्यायलो, मी तुला वेळ दिलेला नाही, पण तूही विचार कर, 3 मुलांचं काय? त्यांनी काय पाप केलंय? त्यांना तर जन्म आपण दिलेला आहे. आपल्या चुकांमुळे त्यांना त्रास होतोय. सविता शांत ऐकत असते. राहुल म्हणतोय, आज जे लोक तुझ्यासोबत फिरताय, तुझ्यासोबत गोड बोलताय, आज तुला ते एन्जॉय वाटतोय, पण ते कायम तुझ्यासोबत राहणार नाही. पण हे मुलं, हा संसार तुझा आयुष्यभराचा आहे. हे आयुष्याचं खरं सत्य आहे की दोघांनी मिळूनच संसार हा पूर्ण कंप्लीट करू शकतो. आज आपण तरुण आहोत म्हणून हे लोक आपल्या भोवती आहेत, पण जेव्हा आपण म्हातारे होऊ तेव्हा कोण असेल आपल्यासोबत? हेच लोक की हा परिवार? सविताच्या डोळ्यात पाणी येतं. पण तिला पहिल्यांदा हे सत्य कळतं. त्याच्यासोबत ती फिरत होती, तो माणूस आता दुसऱ्या बाईसोबत फिरत आहे. त्या दिवशी तिला कळतं, ज्याच्यासाठी मी पूर्ण माझा संसार तोडला तो तर फक्त टाइमपास होता. सविता घरी येते. राहुल शांत बसलेला असतो. ती रडत म्हणते, मला माफ कर. राहुल तिला एकच सांगतो, संसार म्हणजे सगळेच आनंदाचे दिवस नसतात, त्यामध्ये उतार चढ चालू असते. संसार म्हणजे वाद झाल्यानंतरही सोबत राहणे, त्याला समजून घेणे, यालाच संसार म्हणत असतात. माणूस हा घरच्याच गोष्टीशी तोंड द्यायचं नसतं माणसाला, त्याला बाहेरच्या पण 17 गोष्टीशी तोंड द्यावं लागतं. काही वेळा तो स्वतःच सगळं लक्ष दूर करून फक्त आपल्या परिवारासाठी काम करत असतो. तो स्वतःला हरवून जात असतो. हे पण महिलांनी समजून घेणे खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी फक्त घरच नसतं, त्याच्यासाठी बाहेरची दुनिया पण असते. त्याला सगळंच काही बघावं लागतं. त्या दिवसापासून दोघेही हळूहळू बदलायला लागतात. त्या दिवसापासून राहुल दारू पिणे सोडून देत असतो आणि सविता पण त्या माणसासोबत फिरायचे बंद करते, बोलायचे बंद करते. ते दोघेही पुन्हा मुलांच्या भविष्यासाठी एकत्र संसार सुरू करतात. आयुष्य हे एकदाच मिळत असतं. थोड्या वेळाच्या आनंदासाठी आपण आयुष्याचा संसार तोडत असतो. आपल्याकडे काहीच उरणार नाही. खरं सुख
आपल्या घरात आहे, आपल्या संसारात आहे, बाहेर कुठेच मिळणार नाही. पण ते आपल्याला केव्हा कळत असतं, ज्यावेळेस आपली वेळ निघून जात असते. आपण तरुण राहतो त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट कळत नाही, पण ज्या वेळेला आपलं वय निघून जातं, टाइम निघून जातोय, सर्वच गोष्टी आपल्यापासून दुरावल्या जात असतात. त्यामुळे वेळेच आपण सावध राहा आणि आपल्या संसाराशी जोडलेले राहा, आपल्या परिवाराशी जोडलेले राहा. बाहेरची दुनिया तुम्हाला ही दाखवत राहील, तुम्हाला हसवत राहील, तुमच्यासोबत बोलत राहील, पण तुम्हाला त्या गोष्टीत आनंद येईल. पण हा आनंद क्षणिक असतो. या आनंदाच्या भ्रमामध्ये येऊन आपला संसार तोडू नका. आपल्या संसाराला कुठे कुठे काही खाली येत असेल तर तिथे तुम्ही हातभार करा. दोघेही समजून घ्या, तरच आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. आयुष्यात जगणे हे खूप सोपे आहे. फक्त जगताना बाहेरचा विचार नाही केला पाहिजे. जर आपण जगताना बाहेरचा विचार केला तर आपलं खरं सुख काय हे आपण विसरून जात असतो. लक्षात ठेवा, जो आपल्या घरासाठी लढत असतो त्याला साथ द्या, त्याला सपोर्ट करा. त्याला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आयुष्य एकच वेळा मिळतंय, परत मिळणार नाही. त्यामुळे आपण आलोय तर आपलं काम पूर्ण करूनच जा. दुसऱ्यासाठी जगू नका, स्वतःसाठी जगा. त्यातच आपलं भलं आहे. भेटूया परत दुसऱ्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.